मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम गेल्या 5 वर्षापूर्वी पूर्ण झालं, परंतु हा महामार्ग 11 वर्ष अजूनही पूर्ण झाला नाही। आणि खरं तर आज हा आमचा एकट्याच शिवसैनिकांचा विषय नाही आहे किंवा हा फक्त सिंधुदुर्ग वासियांचा विषय नाही आहे, तर हा कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमाने असू देत, पर्यटक असू देत, व्यवसाय निमित्त असू देत किंवा व्यापार उद्योगाशी असू देत, या सर्वांची संबंधित आहे। खरं तर या महामार्गावर आतापर्यंत जवळजवळ 4000 कोकणवासियांचे बळी गेलेले आहेत या फक्त 10 वर्षामध्ये। आज आपण उद्योग एकीकडे उद्योग वाढले पाहिजेत म्हणून सांगतोय, परंतु मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या किंवा मुंबई आणि कोकणला जोडणाऱ्या या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आज प्रत्येक माल वाहतुकीला मोठ्या प्रमाणात दुप्पटीने दर द्यावे लागतात। त्याचा भुर्दंड आपल्या सिंधुदुर्गवासियांना अप्रत्यक्षपणे होतो याची जाणीव सुद्धा आपण ठेवली पाहिजे। आज आपण बघितलं असेल की आम्ही आश्वासन दिल्यानंतर इथले पालकमंत्र्यांनी सांगितलं की महामार्ग 15 ऑगस्टच्या पूर्वी पूर्ण करू। आम्ही हुमरमाळ्याचं मी आणि सतीश सावंतांनी गेल्या 15 दिवसापूर्वीच आम्ही आश्वासन हे दिलं होतं, मागणी दिली की आम्ही इथे आंदोलन करू। 4 दिवसापूर्वी मला पत्रकारांचा फोन आला की त्या ठिकाणी हुमरमाळ्यामध्ये काम सुरू केलं आणि काल पत्रकारांचा फोन आला की काम आता हुमरमाळ्यामध्ये पूर्ण झालंय, तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार काय? आणि मला खात्री होती की ते ज्या ठिकाणी रस्ता केला हा समोरचा रस्ता कालपर्यंत चांगला होता आणि आज हा या ठिकाणी खराब झाला। म्हणजे तुम्ही किती चूकपट्टी लावण्याचा प्रयत्न केला तरी आज रस्त्यावरची तुमची तोंड, तुमचा चेहरा आणि तुमचे विचार या खड्ड्याच्या निमित्ताने आज रस्त्यावर या ठिकाणी दिसत आहेत। आज कालच मला बांधकाम विभागाचे अधिकारी भेटलेत आणि त्यांनी सांगितलं की हा महामार्ग 98% पूर्ण झालेला आहे, फक्त सिव्हिल कामं बाकी आहेत। आणि मग मी त्यांना विचारलं 98% काम रस्ता पूर्ण आहे तर सिव्हिल कामं किती बाकी आहेत? तर रत्नागिरी आणि रायगडचे उड्डाणपूल 4 बाकी आहेत, त्या ठिकाणी असलेली ब्रिज अजूनही बाकी आहेत, म्हणजे ती येणारे वर्षभर सुद्धा होऊ शकत नाही आहेत। आणि त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं की रायगड जिल्ह्यातील एक पट्टा म्हणजे जो रत्नागिरी जिल्ह्याच्या बाजूचा आहे हा टप्पा 2019 मध्ये ठेकेदार, 2014 मध्ये ठेकेदार होता, 2018 मध्ये दुसरा ठेकेदार आला, 2021 मध्ये तिसरा ठेकेदार आला आणि आज त्या ठेकेदाराला पुन्हा 2024 मध्ये चौथा ठेकेदार नेमलेला आहे। 2024 मध्ये म्हणजे हा रस्ता येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये पूर्ण होणार नाहीत। खरं तर या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींची सुद्धा तोंडाशी पडलेले की त्याला त्यातलं माहिती नाही। आणि म्हणूनच आज खरं तर अजित पवारांनी मुंबईमध्ये बैठक घेतली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मुंबई गोवा मार्गावर। आज इथले पालकमंत्री असून देत, रत्नागिरीचे पालकमंत्री असून देत, राज्यभर वेगळ्या विषयावर बोलत असतात, परंतु ह्यांना अजित पवारांनी या मिटिंगला सुद्धा बोलवलं नाही। त्यानिमित्ताने त्यांची लायकी आज या ठिकाणी दिसून आले, कारण हे जर 11 वर्ष पूर्ण ह्यांच्याकडनं होऊ शकलं नाही तर ह्यांना कशाला बोलवावं असेल असं अजित पवार म्हणाले असतील आणि ह्यांना बोलवलं नाही। आणि त्यामुळे ह्या पालकमंत्री, दोन्ही पालकमंत्री, तिन्ही पालकमंत्री असून देत, खरं तर कालच्या निवडणुकीमध्ये, लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात मतदान लोकांनी केलं, परंतु इथले जे खासदार आहेत गेले 2.5 वर्ष केंद्रीय मंत्री होती, ते खरं तर आम्ही एखाद्या मंत्र्याला निवेदन दिलं की सांगायचं की निवेदन देऊन कामं होत नाहीत, ह्याला कोण विचारत नाहीत, ह्याला कोण भेटत नाहीत, ह्याला कोण बैठका देत नाहीत। आणि मी गेले वर्षभर बघतोय की नितीन गडकरींबरोबर एकही बैठक हे घेऊ शकले नाहीत। कुठल्या तरी मंत्र्याला एक निवेदन द्यायचं आणि मुंबई गोवा मार्ग पूर्ण करण्यासाठी त्यांना निवेदन द्यायचं। आम्ही दिलं ते निवेदन त्यावेळी चालत होतं आणि तुम्ही आता काय करताय, तुमची राज्याच्या देशाच्या राजकारणात तुमची ऐपत काय हे या निवेदनावरून, या महामार्गावरून दिसून येत आहे। आज जास्त राजकीय बोलणं नाही, परंतु लोकांनी, सिंधुदुर्गवासियांनी, कोकणवासियांनी, हे आज सुरुवात सिंधुदुर्गवासियांची आहे। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आज या कोकणामध्ये सुद्धा याच्या स्वरूपात तीव्र असं आंदोलन यापुढे करू, कारण हा रस्ता नुसता एकटा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विषय नाही तर येणाऱ्या पर्यटनाचा सगळ्यांचाच विषय या ठिकाणी आहे। आज ROW कडे तर काही लोकांनी कोट्यावधी रुपये घेतलेत, परंतु त्यांची बांधकामं काढली नाहीयेत। परंतु जे सर्वसामान्य स्टॉलधारक आहेत त्यांना हायवेचे अधिकारी काही ठिकाणी हप्ते घेतात, काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतो आणि त्यामुळे हे अजून या ठिकाणी ही ROWचे काही लोकांना त्रास देत आहेत। परंतु इथल्या बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो, यापुढे खबरदार, जर तुम्ही अशा व्यावसायिकांना, छोट्या व्यावसायिकांना त्रास देत असाल तर ही सगळी शिवसेना पुन्हा त्या व्यावसायिकांच्या पाठीशी रस्त्यावर उभी राहिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आज मुंबई गोवा महामार्गावर आज मगाशी उपरकर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी किती प्रमाणात पैसे या रस्त्यामध्ये आधी घेतले ते जाऊन देत, परंतु आता पण
या ठिकाणी नॅशनल हायवेची कामं सुरू आहेत. असं एकही काम नाही की जे काम मॅनेज झालं नाही. खरं तर इथल्या खासदारांना ही किंवा पालकमंत्र्यांना ही मॅनेज करण्यासाठी वेळ असतो, परंतु या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पाहणी करण्यासाठी, रस्त्याच्या उपाययोजना करण्यासाठी थोडाही वेळ नाही. बांद्याचा पूल असून देत, एका ठेकेदाराला दिला, त्या ठिकाणी कोणी पैसे घेतले, आम्ही योग्य वेळी, मी आणि उपरकर योग्य वेळी ते काढू. आज कणकवलीमध्ये नगर पंचायतीकडे हस्तांतरण केलंय हायवे. खरं तर हस्तांतर केल्यानंतर त्या रस्त्याची काय अवस्था झाली आहे, ब्रिजच्या खालती काय आलाय. आणि त्याच्यापेक्षा की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये उड्डाण पूल झाले, कोट्यावधी रुपये खर्च, शेकडो कोटी रुपये खर्च झाले. आणि त्या उड्डाण पुलावर गेले 5 वर्ष तो उड्डाण पूल असुरक्षित आहे म्हणून खांबे लावलेले आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी सुरू झालेला रस्ता पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी तो रस्ता पूल असुरक्षित आहे म्हणून खांबे लावले, ते अजूनही काढले नाहीत. म्हणजे या सगळ्यावर, या महामार्गावर कोणाचं लक्ष नाही. खरं तर आम्ही आज पोलिसांना किंवा पत्रकारांना सुद्धा विनंती करतो की आपल्यासमोर माहिती असेल की इथली आपल्या आडनावचीच एक तरुणी जी कॉलेजमध्ये जात होती, तिचा एक सहकारी कॉलेजमध्ये होता, दोघांचा या ठिकाणीच, बरोबर ना भाऊ, या ठिकाणीच अपघात झाला आणि दोघंही बिचारी 18 वर्षाची मुलं या ठिकाणीच अपघातामध्ये मृत्युमुखी पडली. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की हा महामार्ग फक्त शिवसेनेसाठी किंवा विरोधासाठी विरोध नाही, तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आणण्यासाठी आपल्याला हे आंदोलन करायचं आहे. आणि आज खरं तर पोलिसांना आम्ही एवढंच सांगतोय की आमचं आंदोलन हे शांततेत आहे. आणि मगाशी उपरकर आणि सतीश सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे केशीला आम्ही भीत नाही, भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती, तसं आम्हाला शिवसैनिकांना केशी भीती नाही. परंतु शांतते मार्गामध्ये लोकांमध्ये, या आंदोलनाच्या अधिकाऱ्यांमध्ये, लोकप्रतिनिधी, म्हणजे काल जर आम्ही आंदोलन जाहीर केलं नसतं तर आज मुंबईमध्ये बैठक झाली नसती. जर आम्ही आंदोलन जाहीर केलं नसतं तर आज या ठिकाणी काही प्रमाणात डागडुजी झाली नसती. परंतु आमचं आंदोलन हे डागडुजीसाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. आमचं आंदोलन हे महामार्ग पूर्ण करण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टोलच्या बंदीच्या वेळी आंदोलन केलं म्हणून आज टोल बंद आहे, नाहीतर आपला जिल्हा मार्ग पूर्ण झाला असता म्हणून टोल या ठिकाणी झाला असता. आजही काही लोकांचे पैसे बाकी आहेत. असं असताना सुद्धा आम्ही या सिंधुदुर्गवासियांनी लोकांनी रस्ता दिलेला आहे. आज आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या पावसात सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खरं तर हा महामार्गच नाही तर आज उद्या आमचं आंदोलन झाल्यानंतर काही लोक टीका करण्यासाठी पुढे येतील. परंतु या जिल्ह्यातील किती रस्ते, अंतर्गत रस्ते आपण बघितला असाल, कुडाळ मालवण असून देत, कणकवली आचरा असून देत, रानबंबुळी असून देत, दोडामार्ग असून देत, हे सगळे रस्ते आज रस्त्याची चाळण झालेली आहे. आज गेल्या वर्षभरामध्ये एकही रुपया राज्याच्या बजेटमधून ह्या स्टेट हायवेसाठी, राज्य महामार्गासाठी एकही पाहिला नाही. खरं तर काल इथल्या आमदारांनी बघितलं मी की जिल्हा परिषदमध्ये 1 कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी दिले. खरं तर आमदार फंडाचे अजून पैसे झाले नाहीत. त्याच्यापेक्षा हे मार्ग आहेत, हे ओडीआर आणि एमडीआर आणि नॅशनल स्टेट हायवे आहेत. त्यामुळे हे ना खरं तर पीडब्ल्यूडी खर्च करणार एवढे इथल्या आमदारांना माहिती नाही. त्यामुळे आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्हाला सत्ता दिली त्याचा योग्य वापर तुम्ही करून हा रस्ता सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी करा. आणि नाहीतर आम्हाला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करावं लागेल. आपल्या सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि शांततेत आपण या ठिकाणी रस्ता रोको करायचा आहे. मी आणि शांततेत आपण या पुढच्या काळामध्ये मी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला या महामार्गासह आम्ही दिलेल्या निवेदनाची माहिती घेऊन या ठिकाणी यावं.